इथे बनवली होती मी पावभाजी. पावभाजीचं काय कशीही बनवा, कशीही कापा, चिरा, व्हेजिटेबल्स कोणत्याही प्रकारे घाला. फक्त त्यांना तेल, मसाला, चटणी, हळद, मीठ या सगळ्यांचं प्रमाण चांगलं चवदार असलं की चांगली होते. इथं घेतलं होतं मोठी कढाई, त्याच्यात घातला कांदा, कॅप्सिकम हे सगळं मी चॉपरमध्ये चॉप केलं. टोमॅटो मोठा-मोठाच घातला कारण तो शिजणारच आहे. नंतर ह्या कॅप्सिकम पण उभ्या-उभ्या कापून घेतल्या आणि त्यात घालून टाकल्या. कारण की हळू-हळू जेव्हा सगळे मसाले, सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये येतील तर त्या आपोआप शिजतील. कारण खूपच बारीक करून टाकलं तर त्याचा खूपच कोशिंबीर होऊन जातो. तर नंतर टाकला मसाला, लाल चटणी, हे पाणी टाकून दिलं आणि थोडंसं शिजत घातलं. दुसरीकडे कुकरमध्ये मी घातल्या होत्या भाज्या शिजायला, ज्या की साईडला सिटीला लावल्या आहेत, कुकर सिटीला लावलं आहे. नंतर ॲड केलं मीठ. मिठाचा थोडासा अंदाज घ्यायचा कारण की नंतर पण आपण मीठ घातलेलं आहे भाज्यांमध्ये ज्या शिजायला घातल्या. इथं त्याला कद्दूकस करून घेतलं आणि नंतर टाकल्या शिजलेल्या भाज्या. काहीच नाही करायचं, फक्त भाज्यांचा कोशिंबीर करून टाकायची की झाली पावभाजी. पण याच्यात एकच गोष्ट लक्षात ठेवायची की बटर आणि तेल चांगल्या प्रकारे असायला पाहिजे, जेणे की पावभाजीला ठेल्यासारखी जे मिळते तशीच चव येईल. आणि या गोष्टीवर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझ्या यूट्यूबमध्ये कॉमेंट करा आणि तुम्ही कशाप्रकारे बनवता तेही मला कॉमेंट. पावभाजीचं काय असतं ना, त्याच्यावर थोडासा तेलाचा तवंग आल्याशिवाय असं वाटत नाही की ही पावभाजी आहे म्हणून. म्हणून वरून बटर घालायचं, कोथिंबीर घालायची आणि छान याला एक उकळी काढायची, जेणे की याच्यातून चांगलं तेल सुटेपर्यंत, वर लाल लाल तवंग दिसेपर्यंत याला उकळी काढायची आणि नंतर मग ही गरम गरम सर्व करायची. खायला खूप चविष्ट आणि बनवायला खूप इझी. आणि याच्यात एक आणखी गोष्ट सांगते, मी ही पावभाजी बनवली होती खूप घाईघाईमध्ये आणि याच्यासाठी बनवली होती की माझ्याकडे स्प्राऊट होते, मटर होते. ते खूप 3-4 दिवसापासून फ्रीजमध्ये पडले होते. मग आता ते कसे खायचे? तर मी त्याची पावभाजी बनवून टाकली. कधी-कधी तुम्ही असं करता का? मला कॉमेंटमध्ये जरूर सांगा. थँक यू.